सहकारी बँका व कृषी पतपुरवठा सहकार कायदे लॉर्ड कर्झन यांनी 1904 साली भारतात पहिला सहकारी कायदा संमत केला. याशिवाय 1912 व 1919 या वर्षी भारतात आणखी 2 सहकारी कायदे करण्यात आले. 1925 मुंबई सहकारी संस्था अधिनियम, 1960 महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा संमत. भारतातील ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रास पतपुरवठा करणे हे सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट असते. कृषी पतपुरवठा कृषी क्षेत्रास केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्याचे खालील 3 प्रकार पडतात. 1. अल्प मुदतीचे कर्ज म्हणजे पीक कर्ज. कर्जाचा कालावधी 1 वर्ष ते 1.25 वर्ष, 15 महिने. उद्देश शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी, जमीन मशागत या गरजांसाठी कर्ज पुरवठा. एका हंगामातील पीक हाती येईपर्यंतचा खर्च उचलला जात असल्यामुळे या कर्जास पीक कर्ज म्हणतात. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था अल्प मुदतीचे कर्ज पुरवितात. 2. मध्यम मुदतीचे कर्ज. कालावधी 1.25 वर्षांहून अधिक व 5 वर्षांपेक्षा कमी. उद्देश शेतीच्या उत्पादनतंत्रात किरकोळ बदल घडविणे, जमीन सपाटीकरण, जनावरांची खरेदी, नांगर व तत्सम यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी या कर्जाचा पुरवठा केला जातो. प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका हा पतपुरवठा करतात. 3. दीर्घ मुदतीचे कर्ज. कालावधी 5 वर्षांहून अधिक. उद्देश शेतीत व उत्पादनतंत्रात कायमस्वरूपी अथवा दीर्घकालीन बदल घडवून आणण्यासाठी या कर्जाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ ट्रॅक्टर खरेदी, मळणी यंत्र खरेदी, विहीर खुदाई, जलसिंचनाच्या सोयी, जमीन खरेदी इत्यादी. भूप विकास बँका शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. कृषी पतपुरवठा संस्था. भारतात कृषी क्षेत्रास पतपुरवठा करणाऱ्या सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांची त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. 1. खेडे किंवा गाव पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. 2. जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था म्हणजे जिल्हा बँका. 3. राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँक किंवा ॲपेक्स बँक. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल. At GK Marathi, GK